पुढची बातमी रवींद्र धंगेकरांच्या स्टेटसची सध्या चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असतानाच त्यांना ऑफर दिल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। धंगेकरांना कालच पक्षात येण्याची ऑफर दिल्याचं सामंत यांनी म्हटलंय। त्यांनी टाकलेल्या फोटोवर धनुष्यबाण आलं तर आणखी चांगलं होईल असं उदय सामंत यांनी म्हटलंय। त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेची ऑफर धंगेकर स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धंगेकरांचं हे स्टेटस काल चर्चेत आलेलं होतं। भगवं उपकरण गळ्यात घातलेला फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवलेला होता आणि त्यामुळेच रवींद्र धंगेकरांचा पुढचा निर्णय काय असणार आणि आपल्या पुढच्या राजकीय निर्णयाचा ट्रेलर धंगेकर या स्टेटसमधून दाखवण्याचा प्रयत्न करतायत का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली होती। दरम्यान उदय सामंत आणि रवींद्र धंगेकर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। धंगेकर विचार करतायत, कार्यकर्त्यांशी काही बोलतायत या संदर्भात, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षांकडून तुम्हाला सध्या ऑफर येते? नाही, ऑफर तर पूर्वीपासून येतात, मला का आज येत नाहीत। पण मी काँग्रेसमध्ये माझं काय वाईट नाही, सगळं चांगलं काँग्रेसमध्ये आहे। आज वाढदिवस आहे, मी आता परत एकदा सगळ्यांशी बोलतो, तर रस्त्यावर तुम्हाला मी मंगळवारपासून दिसेन। रवींद्र धंगेकरांनी काल काहीतरी भगवा मफलर आणि भगवी टोपी घालून स्टेटस ठेवला असं मी बघितलं। त्याच्यावर मी असं सांगितलंय कालच की त्याच्यावर जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला आवडेल आणि मी कालच त्यांना निमंत्रण दिलंय की त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं काम करायचं असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही, असं काल मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।